नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. गुहागर चिपळूण मार्गावर भीषण वणवा, हजारो हेक्टर काजू बागा खाक, 4 किलोमीटर परिसरात पसरली आग, बळीराजाच्या हातातला घास हिरावला. रत्नागिरी जिल्ह्यात गॅसचा मोठा तुटवडा, लांजा तालुक्यातील संतप्त नागरिक त्रस्त, सणासुदीच्या काळात गॅस पुरवठा विस्कळीत. रोहा पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीचे 22 तोळे सोने जप्त, फिर्यादींना त्यांचे सोने मिळाले परत. आणि रायगड जिल्हा परिषद कर्मचारी आक्रमक, जुनी पेन्शन योजना लागू करा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिला धडक आक्रोश मोर्चा. पाहुयात सविस्तर वृत्त. गुहागर चिपळूण महामार्गालगत असलेल्या चिखली येथील माळरानावर काल अचानक भीषण वणवा पेटला. या आगीच्या महाभयंकर तांडवामध्ये शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील काजू बागायती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. चिखली मांडवकरवाडीपासून ते थेट मुंढर गावापर्यंत सुमारे 4 किलोमीटरपर्यंतच्या विस्तीर्ण परिसरात ही आग वेगानं पसरली आहे. सध्या काजूचा मुख्य हंगाम ऐन भरात असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हक्काचा घास निसर्गानं हिरावून नेलाय. या परिसरात वारंवार लागणाऱ्या भीषण वणव्यांमुळे स्थानिक बागायतदार आता पूर्णपणे हतबल झालेत. आगीचं स्वरूप प्रचंड असल्यानं ती विझवताना स्थानिक ग्रामस्थांना आणि अग्निशमन यंत्रणेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वाऱ्याच्या वेगामुळे ही आग सातत्याने विस्तारली असून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या हजारो झाडांची राख झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदारांचे कंबरडे मोडले असून शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या शिमगोत्सवाचा मोठा उत्साह असून मुंबईसह राज्याच्या विविध भागातून लाखो कोकणवासी आपल्या गावी दाखल झालेत. मात्र या सणासुदीच्या आनंदात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईनं मिठाचा खडा टाकलाय. विशेषतः लांजा तालुक्यात ही समस्या अत्यंत तीव्र असून 15 दिवसांपूर्वी गॅस बुकिंग करूनही ग्राहकांना अद्याप सिलेंडर मिळालेले नाहीत. वितरणाअभावी होणाऱ्या दिरंगाईमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. कोकणी संस्कृतीत शिमगा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. घराघरात नैवेद्य आणि पक्वान्नांची रेलचेल असतानाच गॅस गायब झाल्यानं गृहिणींचं मोठा हाल होत आहेत. गॅस एजन्सींच्या ढिसाळ नियोजनामुळे चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण पडले असून जिल्हा प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीनं लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्रस्त ग्रामस्थांनी आता जिल्हा प्रशासनाला दिला. आता कोकणामध्ये होळी हा आपला सर्वात हिंदूंचा मोठा सण आलेला असून आज कोकणामध्ये मुंबईवरून हे सर्व पै पाहुणे येतात. परंतु आता लांजा शहरामध्ये गॅसचा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुटवडा चालू आहे की गेले एकदा नंबर लावला तर 10 दिवस सिलेंडर येत नाही. ज्याच्याकडे सिंगल सिलेंडर आहे त्यांची तर एवढे हाल होते की सिलेंडर संपल्यानंतर ते दुकानात आल्यानंतर त्यांना दिवस ताटकत बसावं लागतं, तरी सिलेंडर भेटत नाही. तरी यासाठी शासनाने होळी या सणाचं गांभीर्य लक्षात घेऊन लांजा शहरातील जनतेला गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार नाही किंवा गॅस सहजासहजी उपलब्ध होईल अशी प्रशासनाने व्यवस्था करून कोकणवासियांना गॅस लगेच मिळेल याची व्यवस्था करावी अशी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं विनंती करतो. आणि जर गॅस सिलेंडर वेळेवर आणि मोठ्या प्रमाणात नाही मिळाला, वेळेत नाही मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन गॅस एजन्सीच्या विरोधात करणार आहोत. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे चोरीला गेलेले सुमारे 22 तोळे सोने मूळ मालकांना यशस्वीरित्या परत मिळाले. वरचे ग्रामपंचायत हद्दीत काही महिन्यांपूर्वी राजेंद्र गुरव, समीक्षा मांडवकर आणि मेहराज शेठ यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात दागिने लंपास झाले होते. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण पसरलं होतं. मात्र पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तांत्रिक तपास करत अवघ्या 1 महिन्यात मुख्य आरोपींना अटक केली.
24 फेब्रुवारी रोजी या विशेष मोहिमेत जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमाल अधिकृतरित्या फिर्यादींकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आपले दागिने परत मिळाल्यामुळे पीडित महिलांनी रोहा पोलीस प्रशासनाचे कृतज्ञतापूर्वक आभार मानलेत. यावेळी पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहून मौल्यवान दागिने बँकेच्या तिजोरीत ठेवण्याचे आवाहन केलं. इतर गुन्ह्यांचा तपासही आता अंतिम टप्प्यात असून लवकरच इतर प्रकरणांचा छडा लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एक पारंगार गावामध्ये एक छोटी गल्ली आहे. त्या गल्लीतून ते दोघं वर स्पीडने गाडी चालवत होते. चालवताना एका बाईने सांगितलं की मध्ये मुलं वगैरे येतात, त्यासाठी गाडी हलवत आली. त्याच्यावरून त्यांची बोलाचाली झाली. बोलाचाली झाल्यानंतर सदरची माहिती तिने त्यांच्या मिस्टरांना सांगितली. मग तिथे हातापायी होऊन मारामारी झाली. मारामारी झाल्यानंतर ते मारामारीचं रूपांतर त्यांनी त्याच्याकडे असलेला आहे एक सुरा तो काढला व त्यांच्या अंगावरती चालवला. तेव्हा त्याच्या एक खांद्यावर एक वार झाला आणि हातावरती. त्यांना आम्ही लागलीच जाऊन तिथं तात्काळ सदर आरोपीबाबत CCTV फुटेज वगैरे बघून लगेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती योग्य तो आर्म ॲक्ट आणि कर्माने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात. घर पे पिछले साल चोरी हुई थी, तो फिर मैंने इधर कंप्लेंट की थी बोरोहा पुलिस स्टेशन में. तो फिर वो पुलिसों ने मतलब ढूंढ के निकाले और मेरे दागिने मेरे को दिए, इसलिए मैं रोहा पुलिस का बहुत शुक्रिया अदा करती हूँ. रायगड जिल्हा परिषदेतील शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढला. या आंदोलनाचे मुख्य सूत्र जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करणे हेच होते. याशिवाय लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत असलेली जुनी तफावत दूर करून त्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मते वारंवार निवेदन देऊन आणि शांततामय मार्गाने आंदोलन करूनही प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासनेच पदरी पडत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय. कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सरकारचा निषेध नोंदवला. जे आमची चौथा वेतन आयोगाची वेतन त्रुटी जी आजपर्यंत 40 वर्षांमध्ये दूर झालेली नाही, त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आणि जुनी पेन्शन योजना जी 2005 नंतर बंद केलेली आहे शासनाने, ती जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू होण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. तरी आमच्या या दोन्ही ज्या प्रमुख मागण्या आहेत, या दोन्ही मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही सगळे तालुक्यातील सर्व पंचायत समितीचे लिपिक संवर्ग आणि लेखा संवर्गातील कर्मचारी आणि जिल्हा परिषदेमधील सर्व विभागामधील कर्मचारी हे सगळे आंदोलनामध्ये या दोन प्रमुख मेन मागण्यांसाठी जमा झालेले आहेत. त्यामुळे आमच्या ह्या मागण्यांची दखल माननीय आमचे राज्याध्यक्ष शासनाकडे ह्या योजनांचा पाठपुरावा करत आहेत. त्या आम्हाला मागण्यांना आमच्या यश येण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आजच्या हा मोर्चाचा प्रमुख उद्देश आहे चौथ्या वेतन आयोगातील ज्या वेतन त्रुटी आहेत त्या दूर करणं. आज माझा जिल्हा परिषद कर्मचारी हा खूपच तुटपुंज्या पगारात काम करतोय आणि त्याचं वेतन जे बघितलं तर ते अजिबातही पुरत नाही, कारण त्यांच्या मुलांचं शिक्षण सगळं खूप अडचणीचे विषय होऊन राहिलेले आहेत. आणि ज्या मागण्यांसाठी आम्ही पाठपुरावा करतो तर नक्की शासन दरबारी आमचे डहाळे साहेब आहेत ते पूर्ण करतील ही माझी शासनाकडे विनंती आहे. आणि ह्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं एक खूप मोठी जी पोकळी तयार झालेली आहे वेतनासंदर्भात, त्यांच्या अडचणी संदर्भात ते नक्कीच दूर होईल ही मी आशा करते शासनाकडे. राजधानी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित AI समिट 2026 दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अशोभनीय आंदोलनाचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी अलिबाग मांडवा मुख्य रस्ता पूर्णपणे रोखून धरला. यावेळी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्या धोरणांविरोधात महिलांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दिल्लीतील या घटनेमुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अलिबाग येथील आंदोलनात पंचायत समिती सदस्य प्रियदर्शनी पाटील, ज्येष्ठ नेत्या मंजुषा कुद्रेमुती आणि मंदा बळी यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी सक्रिय सहभागी झाल्या होत्या. भारताच्या व्यापार कराराचा अनादर करणाऱ्या काँग्रेसचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या रस्ता रोको आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत काँग्रेस विरोधात आपला संताप व्यक्त केला असून महिलांचा आक्रमक पवित्रा दिसून आला. एकंदरीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये IT सुविधा, डिजिटलायझेशन हे अतिशय जलद गतीने आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्या पण काही आंतरराष्ट्रीय ज्या स्तरावरच्या गोष्टी असतात,
म्हणजे G20 असेल किंवा एखादं समिट असेल, ऑलिम्पिकसारख्या गोष्टी असतील, तर हे करत असताना त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि त्या गोष्टी आपल्या देशामध्ये घेऊन येणं हे आपल्या एका देशासाठी प्रतिमेची गोष्ट असते. त्यामुळे जेव्हा असं जगामध्ये देशव्यापी जेव्हा एखादं समिट होत असतं तेव्हा तुम्ही देशासाठी म्हणून तिथे उभे राहिलेले असतात. देशाची प्रतिमा ही तिथे लागलेली असते आणि हे समिट हे AI माध्यमातनं तुम्ही टेक्नॉलॉजीमधनं लीडर होत आहात. तर त्याच्यासाठीचं राजकारण हे फक्त 5 वर्षाचं असतं, पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जेव्हा पुढे जाता ते तुम्ही पुढच्या पिढीसाठी 50 वर्षासाठी पुढे जाता. त्यामुळे अशा ह्या गोष्टीला आमचा निषेध आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात शिवसेना आणि भाजपमध्ये अभूतपूर्व रणसंग्राम पाहायला मिळाला. परिवहन समिती सदस्य निवडीच्या प्रक्रियेवरून दोन्ही पक्षांचे नगरसेवक आक्रमकपणे आमने-सामने आले. सत्ताधारी भाजप संख्याबळाचे योग्य सूत्र न लावता लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून निवडणूक लादत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केला. या कारणावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू झाला. परिस्थिती इतकी चिघळली की शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी थेट महापौर सुजाता पाटील यांना आसनाकडे धाव घेत राजदंड पळवण्याचा आक्रमक प्रयत्न केला. यावेळी भाजपच्या महिला नगरसेविकांनी त्यांना प्रखर विरोध केल्यामुळे सभागृहात मोठी धक्काबुक्की पाहायला मिळाली. लोकशाहीच्या सभागृहात घडलेल्या राड्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी भाजपवर हुकुमशाहीचा आरोप केला असून महापालिकेचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. नवी मुंबईतील बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावाला त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी आणि महापौरांनी जोरदार धक्का दिलाय. पालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला असता भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी विविध तांत्रिक कारणे पुढे करत याला प्रखर विरोध दर्शवला. हे रुग्णालय खेळाच्या मैदानावर उभारले जात असल्याचा मुख्य आक्षेप भाजप नगरसेवकांनी घेतला असून पर्यायी जागेचा शोध घेण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील विद्यमान रुग्णालयांच्या दर्जांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवीन हॉस्पिटलची गरज काय असा सवाल देखील करण्यात आला. वाढता विरोध पाहून महापौर सुजाता पाटील यांनी हा प्रस्ताव सखोल चर्चा आणि नियोजनासाठी आरोग्य समितीकडे सोपवत तुर्तास स्थगिती दिली आहे. यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून खुद्द महापौरांनीच आमदारांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक लावल्यानं राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा रंगली आहे. आपल्या नवी मुंबईमध्ये जे हॉस्पिटलची ऑलरेडी स्थिती आहे, मी मागच्याच आठवड्यात आपल्या आरोग्य केंद्रांमध्ये दौरा केला. आपल्या आरोग्य केंद्र इमारती खूप सुंदर अशा बनवलेल्या आहेत, पण तिथं हॉस्पिटलचं पूर्णपणे स्वरूप आलेलं नाहीये. बऱ्याच ठिकाणी बेड म्हणजे अर्ध्याहूनही जास्त खाली आहेत. एवढं म्हणजे हॉस्पिटल रात्री अपरात्री जेव्हा नगरसेवक लोकप्रतिनिधी फोन करतात हॉस्पिटलमध्ये बेडची आवश्यकता असते आणि तरीही आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड खाली आहेत, रिकामे पडून आहेत का तर तिथं डॉक्टर्स नाही आहेत किंवा नर्सिंग स्टाफ अवेलेबल नाहीये. बऱ्याच सुविधा आपल्या हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल नाहीये. मग असं असताना आपले जे आधी असलेल्या इमारती त्यांना पूर्णपणे हॉस्पिटल बनवण्याचं सोडून त्याच्या आधी आपण नवीन हॉस्पिटलचा भार आपल्या महानगरपालिकेवर टाकणे योग्य नाहीये. हॉस्पिटल्स व्हायलाच पाहिजेत, कारण आताची गरज अशी आहे, लोकसंख्या एवढी भरमसाठ वाढते, भविष्यात हे आपले असलेले हॉस्पिटल अपुरे पडणार आहेत, तेव्हा नक्कीच अशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज लागणार आहे. आता सध्या आपण डॅशबोर्डच्या माध्यमातून सगळ्या नवी मुंबईतल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सना पण जोडावं, जेणेकरून जो 10% कोटा आपल्या महानगरपालिकेतील रहिवाशांना प्रायव्हेटमध्ये देण्याची गरज आहे तो हॉस्पिटल्सच्या माध्यमातून मिळावं, ही प्रामुख्याने गरज आहे. आणि एकीकडे आपण हॉस्पिटल्स बांधत असताना शरीराची म्हणजे व्यायाम किंवा कसरतीसाठी किंवा सुदृढ राहण्यासाठी जी गरज खेळांची आहे त्याच्यासाठी लागणारे मैदाने जर आपण नष्ट करणार असू तर हे कुठेतरी एक चुकीचा मेसेज पूर्ण नवी मुंबईमध्ये जातोय. आणि आपण हॉस्पिटल बांधायलाच पाहिजे, तो इतर कुठेही होऊ शकतो, पण जे खेळाचं मैदान आधीच आहे ते कुठेतरी आरक्षित राहावं असं
पूर्ण नवी मुंबईकर जनतेची इच्छा. गुहागर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये शिवसेनेनं मोठी राजकीय खांदेपालट करत नवीन नियुक्त्या जाहीर केल्यात. शृंगारतळी गणाचे सक्रिय सदस्य गौरव वेल्हाळ यांची शिवसेना गटनेतेपदी तर कोंडकारोळ गणाचे सदस्य प्रणव पोळेकर यांची पक्षप्रतोदपदी महत्त्वपूर्ण निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संपूर्ण गुहागर तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठं नवचैतन्य आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि रखडलेल्या विकास कामांना गती देणे हेच या नियुक्त्यांमागचं मुख्य उद्दिष्ट मानलं जात आहे. नवनियुक्त गटनेते गौरव वेल्हाळ यांनी पक्षाच्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून सदस्यांमध्ये योग्य समन्वय राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दुसरीकडे प्रतोद म्हणून प्रणव पोळेकर यांच्यावर सभागृहातील शिस्त आणि सदस्यांची एकजूट कायम टिकवण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव येथील कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थानचा ऐतिहासिक शिमगोत्सव 3 मार्चपासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. या जागृत देवस्थानाच्या उत्सवासाठी ग्रामस्थ मानकरणे पुजारी सध्या जय्यत तयारी करत आहेत. 3 मार्च रोजी पहाटे विधिवत पूजा करून होमाचे प्रज्वलन केले जाईल. यंदा खग्रास चंद्रग्रहण असल्यानं पहाटे 5:30 वाजता पालखीच्या प्रदक्षिणा पूर्ण करून होम प्रज्वलित होईल, तर सकाळी 6:20 ते सायंकाळी 6:45 पर्यंत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवले जाईल. ग्रहण काळ संपल्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण करून पालखीचा विलोभनीय सोहळा वाजत गाजत सुरू होईल. 4 ते 14 मार्च दरम्यान पालखी गावातील विविध वाड्यांमध्ये भोवनीसाठी फिरणार आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि भैरी केदाराच्या चांग भलच्या जयघोषात पालखी नाचवली जाईल. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधव देखील ताशा वाजवून यात आनंदाने सहभागी होतात. भाविकांनी या मंगलमय सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणातील शिमगा उत्सव म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा एक अनोखा संगम आहे. देव स्वतः पालखीत बसून भक्तांच्या भेटीला येतो. ही समृद्ध लोकपरंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जाते. रत्नागिरीहून निघालेली ग्रामदेवतांची पालखी आता रायगड जिल्ह्यातील साखरी गावात दाखल झाली असून गावोगावी तिचं अत्यंत उत्स्फूर्त स्वागत होत आहे. या पालखी सोहळ्यात आई जाखमाता, काळेश्री, विठळादेवी, वाडकरीण, भैरी आणि ज्योतिदेवी अशा अनेक देवतांचा समावेश आहे. खालूबाजाच्या मंगलस्वरात आणि चैतन्यमय भक्तिमय वातावरणात हा सोहळा घराघरात पोहोचत आहे. जीवना, कोळीवाडा परिसरातील गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने नैवेद्य दाखवून आणि पूजा आरती करून ग्रामस्थ देवदर्शन घेत आहेत. शिमगा म्हणजे प्रत्यक्ष देव भक्तांच्या दारी येण्याचा अत्यंत मंगलमय क्षण मानला जातो. पूर्वजांनी जतन केलेला हा सांस्कृतिक वारसा आजही ग्रामीण भागातील समाजबंध अधिक घट्ट करण्याचं काम करत आहे. भक्ती आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा पालखी सोहळा खऱ्या अर्थानं कोकणच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडवतोय. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धानकान्हे माती बंदरावर रविवारी जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीचा मोठा थरार पाहायला मिळाला. या भव्य स्पर्धेत उडदवणे येथील संतोष गायकर आणि तळवळीचे किशोर सावंत यांच्या बैलगाडीनं अंतिम फेरीत धडाकेबाज कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये सुनील कासार तर क्वार्टर फायनलमध्ये चंद्रकांत लहाने यांच्या बैलगाडीनं बाजी मारली. गावदेवी क्रीडा मंडळ आणि धानकान्हे ग्रामस्थांच्या वतीनं या जंगी शर्यतीचं अतिशय नेटकं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच महेंद्र शेठ पोटफोडे, सूरज कचरे आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक आणि मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी परिसरातील हजारो बैलगाडा प्रेमींनी आणि रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी करत शर्यतीचा मनमुराद आनंद लुटला. या स्पर्धेमुळे संपूर्ण माती बंदर परिसर गुलालाच्या उधळणीनं आणि जल्लोषाने पूर्णपणे धावून निघाला होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आणि युवकांनी अहोरात्र परिश्रम घेतलेत. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा तडाखा वाढलाय. या तीव्र उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक आता रसाळ कलिंगडाचा थंडगार आधार घेत आहेत. विशेषतः पाली खोपोली राज्य महामार्गावरील गजबजलेल्या उन्हेरे फाटा येथे कलिंगडाची मोठी आवक सुरू झाली असून विक्रीत मोठी वाढ झाली आहे. स्थानिक ओसाड जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पिकवलेली ही गोड आणि गरेयुक्त फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. सध्या बाजारपेठेत आकारमानानुसार 50 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत कलिंगड उपलब्ध असून ग्राहकांची झुंबड उडतीये. गेल्या 20 वर्षांपासून व्यवसाय करणारे सुनील ठोंबरे यांनी यावेळी यंदा कलिंगडाचे दर प्रति टन 20 ते 25 हजार रुपयांवर पोहोचल्याची माहिती दिली आहे. वाढत्या तापमानामुळे पाली, रोहा आणि माणगाव परिसरातील कलिंगडाला मागणी वाढली आहे.
हा हंगाम स्थानिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून रसाळ फळांमुळे प्रवाशांना देखील उष्णतेपासून मोठा दिलासा मिळतोय. माझं नाव सुनील वामन ठोंबरे. मी जवळजवळ इथं उन्हेरे फाटा येथे 20-25 वर्ष धंदा करतो आणि यावेळी कलिंगडाचे भाव दर खूप आहेत. 20 ते 25 हजार रुपये टन. बरं, इथले कलिंगड हा उच्च प्रतीचा आणि गोड आणि खुसखुशीत असा हा आमचा एकमेक उन्हेरे फाटा येथे कलिंगड मिळतो. काय सांगाल, सध्या रायगडमध्ये कुठे त्या ठिकाणी कलिंगडाची उपलब्धी आहे? रोहा, मसला, मानगाव इथून आम्ही कलिंगड घेऊन येतो. शेतकऱ्याकडनं डायरेक्ट घेऊन येतो. पेण येथील CFI संस्थेच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात नुकताच एक विशेष कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इंडियाज बांध संस्थेच्या चेअरपर्सन आणि त्यांच्या सर्व बोर्ड सदस्यांनी केंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी टेक महिंद्रा फाउंडेशनच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या नवीन नर्सिंग कोर्स केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांनी केंद्रातील विविध तांत्रिक विभागांची सविस्तर पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या समाधानकारक प्रगतीबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला CFI संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर नामांकित पाहुणे उपस्थित होते. या नवीन उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत भविष्यातील शैक्षणिक विकास आणि प्रशिक्षणाच्या दर्जावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पाहुण्यांनी संस्थेच्या आगामी उपक्रमांना मनापासून शुभेच्छा दिल्या. हे केंद्र स्थानिक तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरेल. आज इथे येण्याचं एक औचित्य साधून आम्ही आज CFI सुरू केलेल्या वोकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये नर्सिंग सेंटरचं उद्घाटन करत आहोत. हे नर्सिंग सेंटर जे आहे हे आपण टेक महिंद्रा बरोबर कोलॅबरेट केलेले आहे, ज्याच्यामुळे आपल्या मुलींना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळेल, तसंच त्यांना बाहेर काम करण्याची संधी सुद्धा मिळेल. आणि टेक महिंद्रा असल्यामुळे एक त्याला वेगळी प्रोफेशनलिझम आलेली आहे. आज आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब सांगतात की प्रत्येक स्किल डेव्हलपमेंट केली पाहिजे, प्रत्येकाला आपल्या हातामध्ये काहीतरी स्किल आलं पाहिजे. त्या अनुषंगाने आमच्या ह्या नॉर्वेच्या मंडळीने आम्हाला हे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू करायला पैसे दिलेले आहेत. आणि आज आम्हाला आनंद होतो की आमच्या इथे आज 5 सेंटर सुरू झालेले आहेत वोकेशनल ट्रेनिंग सेंटर. नर्सिंगचं आज उद्घाटन झालं, त्याच्या अगोदर टेलरिंग झालंय, कम्प्युटर झालंय, इंग्लिश स्पीकिंग झालं आणि इलेक्ट्रिकल कोर्स झालंय. काया ज्या मॅडम आहेत यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की उरलेल्या 2 सेंटरचं सुद्धा ते पैसे गोळा करून लवकरच आम्ही ते सेंटर सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर असेल आणि कॅटरिंगचा कोर्स सुरू असणार आहे. आज या नर्सिंग कोर्ससाठी आम्हाला इन्स्ट्रक्टर लाभलेले आहेत. त्या मॅडम ह्या मुलींना प्रशिक्षण देतील. खेड शहरातील बजमे इमदादियाच्या MIKG अँड प्रायमरी स्कूलमध्ये 24 फेब्रुवारी रोजी कालसेकर कॅम्पस येथे सकाळी 9:30 वाजता नर्सरी ते इयत्ता 4थीच्या विद्यार्थी लीड संमेलनाचं आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. आयशा निजाम वास्ताच्या कुराण पठणानं या संमेलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मांडलेल्या अनेक प्रतिकृतींची पाहणी करताना उर्दू, मराठी आणि इंग्रजी तिन्ही भाषांतून विद्यार्थ्यांच्या उत्तम स्पष्टीकरणाविषयी त्यांचे कौतुक केले. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था आणि शाळेच्या वतीनं सर्व संबंधित घटकांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. चिपळूण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या वतीनं आयोजित 12व्या डेरवण युथ गेम्सचा बिगुल वाजलाय. 27 फेब्रुवारी ते 6 मार्चच्या कालावधीत ही भव्य क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे दिमागदार उद्घाटन होईल. या स्पर्धेत फुटबॉल, कबड्डी, खो खो आणि ॲथलेटिक्ससह एकूण 19 खेळांचा समावेश आहे. यावर्षी स्केटिंग हे नवीन विशेष आकर्षण असणार आहे. राज्यभरातून 8 ते 18 वयोगटातील 7,000हून अधिक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील. विजेत्यांना 1,200 पदके, 115 चषक आणि रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय पारंपरिक आणि ऑलिम्पिक खेळाचा हा अनोखा संगम क्रीडाप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरेल. स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंच्या सहभागामुळे यंदाची स्पर्धा अत्यंत चुरशीची आणि चित्तथरारक होणार असून प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी निमित्त
भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या विशेष मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण 2748 जणांची मोफत आरोग्य तपासणी यशस्वीपणे करण्यात आली आहे। या उपक्रमांतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये 2458 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली। विशेष म्हणजे दुर्गम भागातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील विशेष भर देण्यात आला। RBSK पथकामार्फत जिल्ह्यातील 15 शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन 290 बालकांची सखोल आरोग्य तपासणी पूर्ण केली। या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या शिबिराच्या माध्यमातून गुरु साहेबांच्या महान बलिदानाला अनोखी मानवंदना अर्पण करण्यात आली। पनवेलमधील कामोठे येथील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलमध्ये हिंददी चादर या विशेष कार्यक्रमाचं अतिशय भव्य आणि शानदार आयोजन करण्यात आलं होतं। या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा महान संदेश समाजाला अत्यंत प्रभावीपणे दिलाय। कार्यक्रमात विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेतील एकता यांचे अनोखे दर्शन घडवण्यात आले। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भारताच्या नकाशाद्वारे देशातील विविध राज्यांची माहिती दिली। विशेषतः महाराष्ट्रातील विविध प्रांतांच्या भाषा, पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे रंगतदार सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले। विद्यार्थ्यांनी विविध प्रादेशिक भाषांमधून संवाद साधत एक भारत श्रेष्ठ भारत हा महत्त्वाचा विचार मांडला। आकर्षक वेशभूषा आणि देशभक्तीपर गीतांच्या निनादानं संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते। या सोहळ्याला पालक आणि शिक्षकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होत असल्याची भावना शाळा प्रशासनानं व्यक्त केली आहे। खरं तर हिंदवी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त ज्या महान गुरूंनी या हिंदुस्थानाचं रक्षण केलं आणि त्याची प्रतिकृती म्हणून आज अखंड भारताची प्रतिमा या ठिकाणी उभी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही अखंड भारताची प्रतिकृती या ठिकाणी उभी केली, ज्या माध्यमातून खरं तर गुरुसाहेबांना जे प्रेरित हा देश होता, ज्यांनी ह्या देश धर्मासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, बलिदान दिलं, शहादत दिली, अशा गुरूंना नमन करण्यासाठी विविध प्रांतांचं वेशभूषा, कारण हा देश विविधतेतून एकतेकडे आहेत आणि एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता ही महत्त्वाची आहे। ज्या ज्या गुरूंनी ज्या ज्या वेळेला महापुरुषांनी या देशा आणि धर्माच्या रक्षणासाठी आपलं बलिदान, शहादत दिली असेल त्यांना नमन करणं, अशा प्रकारचा हा उपक्रम कोकण विभागाच्या द्वारा करणं खरंच मी अभिनंदनीय ठरेल। गेले कित्येक दिवस सर्व विभागांमध्ये जागराचा कार्यक्रम चालू आहे। शाळांमध्ये समूह गीताचं आयोजन केलं गेलेलं आहे, विविध स्पर्धा परीक्षांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजचा जो इव्हेंट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतामध्ये जरी विविधता आहे तरी त्या विविधतेमध्ये एकता आहे, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय ऐक्य ह्या भावना विद्यार्थ्यांमध्ये जोपासल्या जाव्यात। लहानपणापासूनच त्यांच्या मनावर हे संस्कार व्हावेत आणि गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी जे बलिदान केलेलं आहे त्याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचं औचित्य साधून लांजा नगरपंचायतच्या वतीनं संपूर्ण शहरात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर आणि मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्यासह सर्व नगरसेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातामध्ये झाडू घेऊन या सर्व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून श्री चव्हाटा मंदिर ते बाजारपेठ आणि एसटी स्टँड ते साठवली तिठापर्यंतचा संपूर्ण परिसर लखलखीत केला। लोकप्रतिनिधींना स्वतः साफसफाई करताना पाहून नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला। लांजा शहराला अधिक स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे। यावेळी उपनगराध्यक्ष लांजेकर यांनी शहराच्या सर्वांगीण स्वच्छतेसाठी केवळ प्रशासनच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। नगराध्यक्षांनी देखील नागरिकांनी आपला परिसर कचरामुक्त ठेवण्याचे कळकळीचे आवाहन केले। या मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून स्वच्छतेचा नवा आदर्श लांजा शहरानं घालून दिला आहे। संत गाडगेबाबा जयंतीच्या निमित्ताने आज साप्ताहिक आठवडा म्हणून आम्ही स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे। त्यात संबंधित सगळे नगराध्यक्ष मॅडम, नगरसेवक आणि सर्व कर्मचारी आणि सेवक यांच्या माध्यमातून आज लांजा नगरपंचायतमध्ये स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे। सगळ्यात नागरिकांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त आपण ध्येय बघू आणि पुढे चालू।
अलिबाग तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला आणि कल्पकतेला वाव देण्यासाठी अलिबाग येथे एका भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं। अगस्त्य फाउंडेशनतर्फे आयोजित या विशेष प्रदर्शनात तालुक्यातील 50हून अधिक शाळांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विज्ञानाचे विविध प्रयोग आणि आकर्षक मॉडेल्स सादर केले आहेत। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील सुप्त संशोधक वृत्तीला योग्य दिशा मिळावी हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश असल्याचं अगस्त्य फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रमुख पराग सावंत यांनी सांगितलं। शालेय वयातच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला। विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नाविन्यपूर्ण प्रतिकृतींनी उपस्थितांची मने जिंकली असून पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे। विज्ञानातील या छोट्या वैज्ञानिकांचे आविष्कार पाहून भविष्यात मोठे संशोधक घडतील अशी आशा आता व्यक्त होती आहे। तो जो अलीबाग तालुका में हमने ये भव्य विज्ञान मेला प्रदर्शन किया हुआ है, यहाँ पे अराउंड 17 क्लस्टर के बच्चों ने पार्टिसिपेट किया हुआ है। प्राइमरी कैटेगरी के अगर देखा जाए तो 75+ मॉडल यहाँ पे आए हुए हैं। सेकेंडरी कैटेगरी के अराउंड 30 मॉडल प्लस साथ में अगस्त्य इंटरनेशनल फाउंडेशन के कुछ मॉडल्स यहाँ पे प्रदर्शन में रखे हुए हैं। साथ में रॉकेट लॉन्चिंग का यहाँ पे कार्यक्रम हमने आयोजित किया हुआ है। जो बच्चे यहाँ से आगे जाएंगे उनके लिए हमने कैश प्राइस 50,000 के कैश प्राइस भी यहाँ पे हमने किए हुए। साथ में ही जो विजिटिंग के बच्चे हैं उनके लिए हमने 4 अलग अलग वर्कशॉप दिए हुए हैं। जैसे अभी का हमें पता है कि 21वीं सेंचुरी स्किल बच्चों में आनी चाहिए, तो उसमें आता है कि बच्चे प्रॉब्लम सॉल्वर होने चाहिए, तो उसके ध्यान में रखते ही हमने ये आयोजन किया हुआ है। और जो वर्कशॉप है उसमें VR, ड्रोन, क्रेटाइल किट जो सेंसर बेस्ड है, प्लस कौन बनेगा विज्ञानपति, और जो 3D मॉडल रहते हैं या फिर 3D पेन से कैसे हम बनाते हैं उसका यहाँ पे अलग अलग वर्कशॉप में हमने आयोजन किया हुआ है। तर आजचा हा इकडे भव्य दिव्य जो विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेला आहे त्याबद्दल असं सांगायचं झालं की अगस्त्य ही भारतभर 24 राज्यामध्ये कार्यरत आहे आणि महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांमध्ये ॲक्टिव्हली काम करते आणि शिक्षक प्रशिक्षणाला घेऊन आपण 36 जिल्ह्यांमध्ये काम करत आहोत। आजचा जो हा उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असतो त्याला कशी चालना मिळाली पाहिजे आणि एकमेकांच्या सहकार्याने म्हणजे जसं आपण पीअर टू पीअर लर्निंग होतो त्याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे। म्हणजे हे जे मॉडेल्स त्यांनी बनवलेले आहेत त्या प्लॅटफॉर्मद्वारे आजूबाजूच्या शाळातील विद्यार्थी येऊन तिथे भेट देतात आणि त्यांना समजतंय की विज्ञानामध्ये काय प्रगती होते आणि हे जे मॉडेल्स बनवलेले आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये जे त्यांचे खरोखर प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला घेऊन त्यांनी बनवलेले। एक मॉडेलचं मी आवर्जून सांगेन की एक जे मॉडेल ठेवलेलं आहे इकडे ते अलिबागच्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की जेवढे सारे बीचेस आहेत ते बीचेस आता खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती वेस्टेज फेकले झालेलं आहे, प्लास्टिकचा कचरा जातोय, तर तो कसा कलेक्ट करायचा, तो जमा कसा करायचा, एका विद्यार्थ्याने एक अनोखी संकल्पना तयार केली आणि तो कचरा गोळा करण्याचं एक वैज्ञानिक उपकरण बनवलेलं आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।